आज आपण अध्याय 10वा चालू करणार आहोत. त्या अध्यायाचं नाव आहे विभूती विस्तार योग. या अध्यायामध्ये 42 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये 335 ओव्या आहेत. हा अध्याय जरासा वर्णनात्मक आहे. विषयाच्या दृष्टीने एकच विषय आहे की भगवंताच्या विभूती काय काय आहेत आणि त्यांच्या विस्तारांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे विषयाच्या मानाने काही जास्त अशी तत्वज्ञान नाहीये, पण वर्णनात्मक हा अध्याय. तर या अध्यायामध्ये अजून आपण पुढे जाण्याच्या आधी युट्यूबच्या माध्यमातून काही प्रश्न आले होते. त्या प्रश्नांचं आपण जरा विवेचन करूया. तो प्रश्न असा होता की षड्रिपूंवरती नियंत्रण कसं ठेवावं. षड्रिपू म्हणजे काय की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या ज्या सगळ्या हे जे विकार असतात म्हणजे यांना शत्रू म्हटल्या की ह्या शत्रूंच्या आहारी गेलो तर मग आपलं जे मूळ ज्ञान आहे त्या ज्ञानापासून आपण लांब लांब जात राहतो आणि आपली जी वर्तणूक आहे म्हणजे विचारांपासून वर्तणुकीपर्यंत सगळ्या याच्यावरती परिणाम पडत असतो. तर आपण आतापर्यंत जे ज्ञानेश्वरीमध्ये शिकलो आहोत त्यातल्या काही गोष्टींचा विचार करून म्हणजे काही तत्वांचा विचार करून बघूया की ह्या षड्रिपूंवरती कसं नियंत्रण ठेवता येतं. आता या 6 पैकी आपण एकच षड्रिपू घेऊया की राग म्हणजे आता प्रत्येकाला रिलेट करता येतो आपल्याला. बऱ्याच गोष्टींचा राग येतो, जास्त येतो, कमी येतो, कधी कधी परत त्याच गोष्टींचा राग येतो. राग येणं हे वाईट गोष्ट आहे का? माझं असं मत आहे की नुसता राग येणं वाईट गोष्ट नाहीये, पण राग अनावर होणं आणि हे आपण जे रागाबद्दल बोलू ते प्रत्येक षड्रिपू बद्दल बोलू शकतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर प्रत्येकाबद्दल बोलू शकतो की कुठलीही गोष्ट अनावर होणं ही धोकादायक आहे. त्यांनी वाईट परिणाम होतात म्हणजे आपल्याकडून काही चुकीच्या कृती केल्या जातात किंवा बोललं जातं आणि किंवा काही केलं नाही, बोललं नाही किंवा तो राग नुसता मनात जरी साठवला तरी त्याचा शेवटी त्रास आपल्याला होतो. तर महत्वाची गोष्ट राग न येणं ही नाहीये. महत्वाची गोष्ट आहे त्या रागाचं पर्यावसान कशात होतं, की राग आल्यानंतर माणूस काय करतो किंवा आपण काय करतो. आता बऱ्याच ठिकाणी बरीच उदाहरणं आपण अशी बघू शकतो की त्या गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचा जो राग आला असेल त्या रागाचं पर्यावसान अतिशय विधायक कार्यामध्ये झालं हे आपण बघू शकतो. आपण सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींवरूनच करू शकतो की त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी अन्याय झाला. त्यांच्या वेळेला जशी समाजाची परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार त्या नियमानुसार त्यांच्यावरती त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती खूप अन्याय झाला. त्या अन्यायाविरुद्ध ज्ञानेश्वर माऊलींनी आवाज उठवला आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी मदत मागितली आणि मदत मागितल्यावरती त्यांना असं कळलं की वेदांच्या, शास्त्रांच्या किंवा धर्माचा चुकीचा अर्थ लावून म्हणजे ज्या धर्मानी लोकांना संपूर्ण सगळ्या लोकांना सगळ्या जनतेला एकत्र आणायचं जे काम होतं ते काम न करता उगाच कुठल्या तरी नियमांवरून लोकांना शिक्षा होत आहेत किंवा त्यांचं समाजातलं समाजाकडून स्थान दूर होत. या सगळ्या अन्यायावरून त्यांना भरपूर राग आला, भरपूर चीड आली असणार. आणि किती कोवळं वय म्हणजे 10-12 वर्षाचं वय त्या वयामध्ये त्यांनी हे सगळं बघितलं. त्यांना अतिशय राग आला. निवृत्तीनाथांना म्हणजे त्यांचे जे मोठे भाऊ त्यांचे गुरु त्यांना राग आला असेल. पण त्यांनी शेवटी काय केलं ह्या रागाचं पर्यावसान कशात झालं तर त्यांनी भगवद्गीतेचे मधले जे अलौकिक ज्ञान आहे जे संस्कृत भाषेमध्ये जपडून पडलं होतं आणि ज्या भाषेची सामान्य जनतेला माहिती नव्हती त्या जनतेसाठी त्यांनी प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी निर्माण केली. म्हणजे केवढं मोठं कार्य हे कुठून झालं तर त्यांच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या रागातून त्या अन्यायाबद्दलची जी चीड होती त्याच्यातून त्यांनी हे विधायक कार्य केलं. शिवाजी महाराजांचं पण तसंच आहे. त्यांच्या वेळची जी परिस्थिती होती जनतेवर जो अत्याचार चालवत होता जे पारतंत्र्यामध्ये खिसत पडली होती जनता त्या जनतेला जीवन देण्यासाठी त्या जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. हे सगळं रागातूनच निर्माण झालं. तर रागातून बरीचशी विधायक कार्य होऊ शकतात. म्हणजे अन्यायाविरुद्ध चीड हे एक रागाचं कारण असू शकतं. दुसरं कारण असू शकतं की आपल्याच वर्तनावरती आपली चीड असू शकते की आपण काही गोष्टी केल्या त्या अजून नीट करता यायला पाहिजे होत्या किंवा वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे होत्या. अशा काही गोष्टी असतील तर त्याच्यातून सुद्धा राग येऊन आपण मग त्याच्यातून सुधारणा करू शकतो. सध्याचं उदाहरण घ्यायचं बघितलं तर भारत आणि इंग्लंडमध्ये टेस्ट मॅचची सिरीज चालू आहे. इंग्लंड भारतात येऊन खेळत आहे म्हणजे कशा ह्या सगळ्या खेळपट्ट्या आपल्याला अगदी चांगल्या माहिती पाहिजे.
भारताच्या टीमनी याच्याबद्दल या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करायला पाहिजे अशी अपेक्षा. पहिल्याच टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव झाला, इतका वाईट पराभव झाला. तर ते सगळे खेळाडू असतील, टीमची मॅनेजमेंट असेल, जे जे काही लोक त्याच्यामध्ये खेळाडू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, त्या सगळ्यांना अशी चीड आलीच असणार, राग आलाच असणार की आपण व्यवस्थित खेळणं नाही. आपल्याकडून जो परफॉर्मन्स एक्सपेक्टेड होता किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, टीम कोऑर्डिनेशन असो किंवा स्ट्रॅटेजी असो, ह्या सगळ्यांमध्ये आपण कमी पडलो. त्या रागातून मग त्यांनी सुधारणा केल्या आणि सुधारणा करून पुढच्या 2 टेस्ट जिंकून घेतल्या. म्हणजे कुठल्याही अशा अन्यायाविरुद्ध चीड असो किंवा स्वतःच्या वर्तणुकीवरतीचा जो राग असो, त्या रागाचं जेव्हा विधायक कार्यामध्ये रूपांतर होतं, ती काही वाईट गोष्ट नाहीये. उलट अशा गोष्टींचा राग यायलाच पाहिजे. फक्त तो राग आल्यावर माणूस काय करतो हे खूप महत्वाचं. आता हे झाले काही रागांचे प्रकार. दुसरे प्रकार आहेत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही काही गोष्टींचा राग येतो. अशा बारीक सारीक गोष्टी असतील, कोण काही बोललं किंवा आपल्या मनासारखी गोष्ट झाली, असा यांचा राग येतो. आता माणसाचा स्वभाव असतो, पण त्या स्वभावावरती पण आपण मुरड घालू शकतो आणि हळूहळू ह्या ज्या अशा क्षुल्लक गोष्टींवर राग येतो त्या कमी कमी करू शकतो आपण. म्हणजे नष्ट जरी करता नाही आल्या तरी कमी कमी करू शकतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला कळतं की अशा बारीक सारीक गोष्टींवरती जो राग येतो, आपण समजा 1 आठवड्यानंतर 1 महिन्यानंतर त्याच्यावर विचार केला तर कळतं की अरे त्या गोष्टीवरती मी उगाच रागावलो किंवा रागावण्याची काही एवढी गरज नव्हती. बऱ्याच वेळा तर असं होतं की कुठल्या कारणावरून रागावलो ते पण लक्षात राहत नाही आपल्या, की रागावलो एवढं खरं, पण का रागावलो तेच माहित नाही, तेच आठवत नाही. हे असं हळूहळू आपण विचार करून, असा स्वतःचाच अभ्यास करून जर नीट लक्ष दिलं तर कळतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता आल्या असत्या किंवा दे वर नॉट वर्थ इट. त्यांच्यावरती जो आपण वेळ घालवला किंवा जो वेळ वाया घालवला, चांगला वेळ होता तो आपण रागाने वाया घालवला, ते काही वर्थ नव्हतं. त्याची काहीच आवश्यकता नव्हती. अशा गोष्टींबद्दल आपण नक्कीच त्यांच्या सुधारणा करू शकतो आणि त्या सुधारणांची सुरुवात अभ्यासावरून होऊ शकतो. आपण आधी ज्ञानेश्वरीच्या अध्यायांमध्ये बघितलं की अभ्यास हा एक तत्व म्हणून एक त्यांनी सांगितलं की अभ्यास म्हणजे रागाशी निगडीत अभ्यास म्हणजे कसा करायचा. अभ्यास स्वतःचाच करायचा. आपल्याला कुठल्या गोष्टींचा राग येतो, कधी येतो, त्या गोष्टींवर राग येण्याआधी आपली मनस्थिती कशी होते, म्हणजे ट्रिगर्स काय आहेत रागाचे, ट्रिगर्स काय आहेत किंवा त्या राग आल्यानंतर आपल्या मनाची अवस्था कशी होते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा. अभ्यास करून मग काय की खरोखर समजा ती गोष्ट होऊन गेली, भूतकाळात झाली, तर आता या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी मी काय करू शकतो. जर ट्रिगरचा अभ्यास कळला की कुठल्या गोष्टी राग येतो, तर आधीच आपण सावध राहू शकतो आणि कदाचित त्या गोष्टींपासून किंवा त्या परिस्थितीमधून आपल्याला स्वतःला बाहेर काढू शकतो किंवा आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो. तर हा अभ्यास आहे. अभ्यास स्वतःचा, राग कशासाठी येतो त्याचा आणि राग येणं योग्य आहे का, या सगळ्याचा अभ्यास. हा असा अभ्यास करत करत पुढे काय जाणवतं की आपल्याला की कळतं की काही गोष्टीवर राग येणं काही योग्य नव्हतं किंवा वर्थ नव्हतं, एवढा वेळ वाया घालवणं काही ठीक नव्हतं का, कारण तो वेळ परत मिळणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे हळूहळू असं कळत जातं की ह्या गोष्टींची काही आवश्यकता नव्हती. नंतर असंही कळतं की बऱ्याचशा गोष्टी आपण बदलू शकत नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नसतात. अशा मग अभ्यासानंतर मग हळूहळू ते वैराग्य येतं. वैराग्य म्हणजे काय, की कुठल्या गोष्टी आपण टाकून द्याव्यात, की कुठल्या गोष्टींवरती लक्ष देण्यामध्ये आपला काहीच अर्थ नाहीये, निरर्थक गोष्टी आहेत, त्यांनी उगाच वेळ वाया जातोय आणि आपलं आयुष्यही वाया जातं. तर ही जी जाणीव आहे, आता वैराग्य बऱ्याच वेळेला आपण असं निगेटिव्ह अर्थाने त्याचा विचार करतो. मी तर इथे वैराग्याचा विचार असा करतो की ज्ञान, की खरोखर जे आपल्याला ज्ञान होतं की कुठल्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे, कुठल्या गोष्टींवर नाही आहे आणि कुठल्या गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे, हे जे ज्ञान होतं ते अभ्यासातून, वैराग्यापासून, या दोन्ही च्या कॉम्बिनेशननी ते ज्ञान होतं आणि ह्याच ज्ञानातून आपल्याला रागावरती पण हळूहळू नियंत्रण ठेवता येतं. अभ्यास आणि वैराग्य हीच तत्व आपण प्रत्येक षड्रिपूवरती वापरू शकतो. आता ह्या सगळ्याला सायकोलॉजीमध्ये सेल्फ अवेअरनेस म्हणतात, की आपल्या मनाची कधी परिस्थिती होते, कुठल्या परिस्थितीत ती अवस्था होते, ह्या सगळ्याचा अभ्यास आहे तो सेल्फ अवेअरनेस त्याला म्हणतात किंवा आपण आत्मपरीक्षण म्हणतो किंवा स्वतःबद्दलची माहिती. बऱ्याच लोकांनी अशी काही काही पुस्तकं वाचली असतील किंवा काही अशा गोष्टी वाचल्या असतील की राग कसा कमी करावा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर गोष्टी वाचतो पण
त्यातल्या कुठल्याच गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही. तर माझं असं मत आहे की थोड्याशा वाचाव्या, त्याचा स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब करता यायला पाहिजे आणि तो कसा कन्सिस्टंट त्याचं इम्प्लिमेंटेशन करता यायला पाहिजे. तर मी बऱ्याच वर्षाआधी अशीच रागाबद्दल एक गोष्ट वाचली होती आणि त्या गोष्टीचा माझ्यावरती भरपूर परिणाम झाला. तर ती गोष्ट कुठली आहे? इंग्लिशमध्ये ती गोष्ट आहे, त्याचं नाव आहे द फेन्स, म्हणजे कुंपण. ही ती गोष्ट कशी आहे, की एका शेतामध्ये, गावामध्ये एक शेत असतं, शेतामध्ये घर असतं आणि त्या घरामध्ये एक कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये वडील आणि मुलगा असे दोघं असतात आणि त्या मुलाचं कसं आहे, की त्या मुलाला खूप राग येत असतो. म्हणजे खूप असा तापट असतो. प्रत्येक अशा छोट्या-मोठ्या गोष्टीचा त्याला राग येत असतो. तर वडील त्याला आधी नीट काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा ते काही त्याचा राग कमी होत नसतो. मग वडील त्याला एकदा सांगतात, की "हे घे बाळा, ही खिळ्यांची एक पिशवी आहे. तर तू काय करायचं, की रोज प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा तुला राग येईल, तेव्हा तू काय करायचं, की ह्यातला एक खिळा घ्यायचा आणि आपल्या शेताच्या त्या दुसऱ्या टोकाला जे कुंपण आहे, लाकडाचं कुंपण आहे, त्या लाकडाच्या कुंपणावर जाऊन हा खिळा ठोकायचा. फक्त हे प्रामाणिकपणे करायचं. बाकी मी तुला काही सांगणार नाही. तुला राग येत असेल, येऊ दे, काही कर. फक्त राग आला, की स्वतःहून जाऊन ही गोष्ट करायची." तो मुलगा पण अग्री करतो. आणि मग पुढल्या दिवसापासून जेव्हा त्या मुलाला राग येतो, तो त्या कुंपणापर्यंत चालत जातो आणि खिळे ठोकतो. पहिल्या दिवशी जवळ-जवळ 30-40 खिळे तो त्या कुंपणामध्ये ठोकतो. मग इतक्या वेळेला त्याला असा राग अनावर होतो. दुसऱ्या दिवशी मग थोडेसे कमी खिळे ठोकतो. तिसऱ्या दिवशी अजून कमी. नंतर त्याला असं जाणवतं, की बऱ्याच वेळेला प्रत्येक वेळा तो खिळा ठोकायला जातो तेव्हा त्याला असं कळतं, की ह्या गोष्टीसाठी जो राग आला मला, त्याच्यासाठी तर मी ऑलरेडी खिळा ठोकलाय. म्हणजे काल ह्याच गोष्टीवरती मला राग आला होता. आणि मग परत प्रत्येक वेळा खिळा ठोकण्यासाठी जाताना त्याला ते बराच वेळ लागायचा त्या कुंपणापर्यंत जाताना, खिळे ठोकताना. मग हळू त्याला कळलं, की हा सगळा व्याप करण्यापेक्षा आपण थोडा राग स्वतःचा कंट्रोल करू. त्याच गोष्टींवरती जो त्याचा राग यायचा, तो त्यांनी कमी केला. कमी केला आणि मग हळू बंद झाला. असं करत जवळ-जवळ महिन्याभरानंतर असा एक दिवस आला, की त्याला त्या दिवसामध्ये रागच आला नाही आणि त्याला त्या कुंपणापर्यंत जावंच लागलं नाही. तर त्याला स्वतःलाच आनंद झाला आणि तो वडिलांकडे गेला आणि वडिलांना म्हणाला, की संपूर्ण दिवसामध्ये मला एकदाही राग आला नाही आणि त्याच्यामुळे मला त्या कुंपणापर्यंत जावं लागलं नाही. तर वडील म्हणतात, "शाब्बास, मग ही खूपच चांगली प्रगती केलीस. आता तू असं कर, प्रत्येक दिवशी जेव्हा तुला राग येणार नाही, त्या दिवशी त्या कुंपणापर्यंत जायचं आणि एक खिळा काढायचा." तर मुलगा म्हणतो, "ठीक आहे, आता म्हणजे रागावर नियंत्रण आणणं हे तर कळलंय. त्याच्यामुळे काय मला रोज बऱ्याच फेऱ्या त्या मारायला लागणार नाहीत. दिवसाच्या शेवटी एकच फेरी मारावी लागेल." मग तशी दिवसाच्या शेवटी एक फेरी मारून तो एक खिळा काढत जवळ त्याला 2-3 महिने जातात. आणि मग शेवटी त्या कुंपणातले सगळे खिळे निघतात. मग परत त्याला आनंद होतो, की मी इतका कंट्रोल ठेवू शकलो आणि आता मला तो राग येतच नाही. परत तो वडिलांकडे जातो. वडिलांना सांगतो, "बघा, मी आता सगळे खिळे काढले." तर वडीलही खुश होतात. ते म्हणतात, "चल आता माझ्याबरोबर त्या कुंपणापर्यंत." ते दोघंही त्या कुंपणापर्यंत जातात आणि लांबून ते असं संपूर्ण कुंपण बघतात, की लाकडाचं कुंपण आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भोकं पडली. ती भोकं कसली पडली? त्यांनी जे खिळे ठोकलेले आणि काढले, ती भोकं पडली. तर वडील त्याला सांगतात, की "बघ, तुला राग आला, तू खिळा ठोकला आणि राग गेला आणि रागावर तुझं नियंत्रण आलं. तू खिळा काढलास. चांगली गोष्ट आहे. पण ह्या कुंपणाचं काय झालं ते बघ. या कुंपणावरती जी भोकं पडली आहेत, ती तशीच राहणार. हे कुंपण आधीसारखं कधीच होणार नाहीये. त्याच्यामुळे या कुंपणाचं जे नुकसान झालंय, ते खिळे काढल्यामुळे ते नुकसान भरून येणार नाही." असाच रागाचा परिणाम होतो. राग आल्यावर, राग अनावर झाल्यावर जी तू कृती करतोस किंवा जे शब्द बोलतो, कधी आपण एकदम टाकून बोलतो, कधी काही कुठल्या विचित्र गोष्टी करतो. त्या गोष्टी करून जे काही नुकसान होतं ते परत भरून येत नाही. ते शब्द लागून राहतात किंवा त्या कृती होऊन जातात. त्या भूतकाळात होतात, पण त्या कृतींचा परिणाम नेहमी असतो. समजा काही बोललं नाही किंवा केलं नाही, पण तो राग मनामध्ये धुमसत राहिला, तरीसुद्धा त्या कुंपणाला जी काही भोकं पडली आहेत, त्या भोकांसारखंच आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा त्रास होतो. म्हणजे काहीही केलं, तुम्ही त्या रागाला व्यक्त केलं किंवा नाही व्यक्त केलं, तरीसुद्धा त्रास हा होणारच आहे. ही जी गोष्ट एकदा कळली माणसाला, का राग विनाशकारी आहे. रागापासून जर आपण रागाचं रूपांतर विधायक कार्यात केलं नाही, त्या रागापासून आपल्यालाच त्रास होणार आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या लोक जे आहेत त्यांना त्रास होणार. हा जो एकदा अभ्यास केला माणसाने,
आणि मग त्याच्यातून कळतं की थोडं म्हणजे चांगल्या अर्थाने जर माणूस स्वार्थी असेल, तर त्याला कळतं की ह्या रागामध्ये काहीच अर्थ नाहीये. उलट ह्या रागाने मी स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. हे एकदा हळू-हळू कळत गेलं, की मग तो राग किंवा आपण षड्रिपू कुठलाही षड्रिपू असो, तो हळू कमी होत जातो. तर ही जी गोष्ट आहे ती मी अजूनही नेहमी जेव्हा-जेव्हा गरज पडते तेव्हा विचार करतो. तर माझी विनंती हीच असेल, की प्रत्येकाने अशी ही गोष्ट किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वाचलेली कुठली अजून गोष्ट असेल, त्या गोष्टीचा वापर करून हळू आपले जे अवगुण आहेत, ते अवगुण आपण कमी करू शकतो. आणि ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यास आणि वैराग्य या तत्वांचाच त्या तत्वांचा आधार आहे. तर असो, तर आपण आता ज्ञानेश्वरीकडे परत वळूया, की ज्ञानेश्वरीमध्ये आपले आता 9 अध्याय झाले. 9 अध्यायामध्ये जे आपण सद्विचार बघितले, मूलभूत तत्व बघितली आहेत. तो प्रवास कसा झालाय त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. सुरुवात ह्याची कुठून झाली आहे, की मनुष्य धर्म आणि भूतदया. हे आधी बऱ्याच वेळा सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचा पाया, मी तर म्हणेन सगळ्या संत वाङ्मयाचा पाया मनुष्य धर्म आणि भूतदया हाच आहे. हा एकदा पाया निर्माण झाल्यानंतर आपण एक जे अध्यायामध्ये अभ्यास केला, त्या अध्यायांमध्ये कुठली मूलभूत तत्व होती, कोर कन्सेप्ट होते. आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि हे एक शब्द जे आता मी तुमच्या समोर येतील, त्याचा तुम्ही पण विचार करा, की आत्तापर्यंत जे शिकलोय आपण ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये, त्या शब्दांचा अर्थ कळतो का? त्या शब्दांचा अर्थ कळून हे शब्द आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं महत्त्व काय? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा कसा वापर करू शकतो? या सगळ्याचा तुम्ही विचार करत राहा. आत्म्याचं स्वरूप काय? स्वधर्म म्हणजे काय? निष्काम कर्म म्हणजे काय? स्थितप्रज्ञ म्हणजे काय? अद्वैत, समदृष्टी, आत्मस्वरूप, देहस्वरूप या दोघातला फरक काय? ब्रह्म म्हणजे काय? माया म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? ज्ञान विज्ञानावरती एक संपूर्ण अध्याय होता. मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, अभ्यास आणि वैराग्य हे आत्ताच आपण बघितलं. ही जी सगळी मूलभूत तत्व आहेत, ही आत्तापर्यंत आपण सगळ्या अध्यायांमध्ये शिकत गेलो. 9व्या अध्यायामध्ये भक्तीबद्दल सांगितलं. समर्पण, अध्यात्म आणि मोक्ष. ह्या सगळ्या विषयांबद्दल आपण बरचसं विवेचन केलं आणि याचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होऊ शकतो याच्याबद्दलही आपण बघितलं. तर हे कसं हे सद्विचारांचं देऊळ कसं आपण बांधत चाललोय, माऊलींनी कसं बांधून ठेवलंय ज्ञानेश्वरीमध्ये याची रचना केली, की एक मजबूत पाया घालून ठेवला. त्या पायावरती मग ह्या सद्विचारांची आता मूलभूत तत्वांची भिंत, चारी बाजूनी भिंत बांधल्या आणि अतिशय मजबूत भिंती आहे. एकदा असं देऊळ बांधत गेलो आपण, की पाया मजबूत झाला, भिंती मजबूत झाल्या. मग त्या देवळाचा वरचा भाग आहे, तो ह्या भिंतींवरतीच तो भाग असा हळू बांधत जातो. म्हणजे तसंच ज्ञानेश्वरीचा इतिहास आहे, की ह्या विचारांवरतीच आता पुढले अध्याय होणार आहेत. आत्तापर्यंत जे आपण जे शिकलोय, त्याच विचारांवरती अवलंबून त्यांनी वेगवेगळे विषय सांगितले. ते वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले, त्याचे वेगळे दृष्टांत सांगितलेत किंवा त्यांचा अजूनही काय अर्थ होऊ शकतो. आपण आपल्या आयुष्यात कसा उपयोग करू शकतो, हे सगळं विवेचन. ती रचना ज्ञानेश्वरीच्या पूर्वखंडामध्ये म्हणजे अध्याय 1 ते 9 पर्यंत झाली. इथून पुढचं जे मंदिर बांधणार आहोत विचारांचं, या भिंतींवरती कारागिरी होईल. कारागिरी म्हणजे कसं, की त्याच विचारांवरती काही अवलंबून वेगळे विचार असतील किंवा ते विचार नवीन दृष्टीने कसे सांगता येतील, ते सगळं विवेचन होईल. तर हा सगळा जो अभ्यास आहे, तो उत्तरखंडामध्ये म्हणजे आज आपण जो 10वा अध्याय चालू करतोय, तिथून 18व्या अध्यायापर्यंत होणार. तर अशी ही ज्ञानेश्वरीच्या विचारांचं जे देऊळ आहे, त्याची रचना आहे आणि आपण आता पाया आणि भिंती बांधून आता आपण पुढे जाऊ. 9व्या अध्यायामध्ये बघितलं, की शेवटी कृष्ण अर्जुनाला सांगतो, की "बघ बाबा, माझं खरं स्वरूप जे काय आहे, ते नीट तू लक्षात ठेव. ते नीट जाणून घे. परमात्म्याचं स्वरूप काय, ईश्वराचं स्वरूप काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण ह्यांचं खरं स्वरूप जाणून घे. त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? तुझ्या शरीराशी काय संबंध आहे? तुझ्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याच्याशी काय संबंध आहे? आणि त्याच दृष्टीने इतरांशी ज्या काही गोष्टी या तुला सृष्टीमध्ये दिसतात, त्यांचा आणि माझ्या स्वरूपाचा काय संबंध आहे? हे नीट समजून घे." आणि हे सांगत कृष्णाला कळतं की अर्जुन खूप लक्ष देऊन ऐकतोय. त्याला खूप इच्छा आहे वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायची. पण कुठेतरी तो ज्ञानाचा महापूर आलाय आणि अर्जुनाला त्यातलं काही थोडंसं कळतंय आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्या डोक्यावरून जातात. ह्या ज्या भावना आहेत त्या कृष्णाला अर्जुनाच्या चेहऱ्यावर दिसतात.
त्याच्यामुळे कृष्णाला कळतं की हे आतापर्यंत कोणाला जे सांगितलं नाही ते ज्ञान मी अर्जुनाला सांगतोय. तो ऐकण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा हे कसं आहे, हे ज्ञान जरा कठीण आहे. हे की कृष्णाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मग कृष्ण त्या अर्जुनाला सांगतात की परमात्म्याचं स्वरूप कळणं कठीण आहे. त्याची कारणं काय आहेत? ते म्हणतात, "एथ वेद मुके जाहले, मन पवन पांगुळले, राती विण मावळले, रवी शशी जेथ." की माझं स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप, परमेश्वराचं स्वरूप हा विषय इतका गहन आहे, की वेदांनी याच्यावरती वर्षानुवर्ष याच्यावरची चिकित्सा केली आहे. आणि तरी सुद्धा बऱ्याच विद्वानांनी परब्रह्म सांगण्याचा प्रयत्न केला, की परब्रह्म असं आहे का? परब्रह्म तसं आहे का? तर वेदांनी नेती, नेती म्हटलंय, की नेती म्हणजे नाही, परब्रह्म असं नाही. असं आहे का? नाही. असं करत वेदही वेदांची वाणी खुंटली तिकडे. मन पवन पांगुळले म्हणजे मनाची आणि वायूची गती खुंटली. माझं तेज ह्या ज्ञानाचं तेज इतकं आहे, की राती विण मावळले रवी शशी जेथ. म्हणजे रात्री शिवाय सुद्धा की सूर्य आणि चंद्र हे अस्ताला गेले. अगा उदरीचा गर्भू जैसा, न देखे आपुलिये मातेची वयसा. मी आगवे या देवा तैसा नेणवे काही. इतके विद्वान लोक आहेत, इतके ऋषीमुनी आहेत, त्यांनी प्रयत्न केला. त्यांना हे का कळत नाही? तर ते म्हणतात, "अरे, मातेच्या गर्भामध्ये जे बाळ असतं, त्या बाळाला मातेचं वय, त्या आईचं वय कसं कळणार? त्याच्यामुळे जितके मनुष्य प्राणी झाले, त्यांना माझं स्वरूप किंवा मी कुठून आलो, मी कसा निर्माण झालो, माझं खरं स्वरूप काय, हे त्यांना कळत नाही." आणि अजूनही पुढे दृष्टांत आहे. ते म्हणतात, की "उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मी या झाले जगे, जाणीचे माते." म्हणजे कसं आहे, हे कधी कळेल, की समजा वरतून जेव्हा पाणी खालती येत राहतं. आता ती पाण्याची स्वाभाविक दिशा आहे, की पाणी गुरुत्वाकर्षणाने खालतीच जाणार. समजा असं पाणी जेव्हा वर जाईल, परत त्या मुळाशी जाईल, पाण्याच्या मुळाशी जाईल, पर्वताच्या वरती जाईल किंवा झाडं वाढत जाऊन आपल्या मुळाशी लागतील, असं जेव्हा होईल, तेव्हाच जी जीवसृष्टी माझ्यापासून निर्माण झाली आहे, त्यांना माझं खरं स्वरूप कळेल. का गाभे वने वटुकी वसवे, जरी तरंगी सागरू साठवे, का परमाणू माझी सामावे भूगोलू हा. वृक्षाचा जो गाभा आहे, समज त्या गाभ्याने त्या वृक्षालाच नव्हे संपूर्ण वनाला कवटाळलं, असं झालं. किंवा तरंगी सागरू साठवे किंवा एक लाट आहे, त्या लाटेमध्येच संपूर्ण समुद्र, संपूर्ण महासागर एकवटला, असं जर झालं, तरच त्या लाटेला महासागराचं स्वरूप कळेल. अजून उदाहरण देतात, की परमाणू माझी सामावे भूगोलू, की एका छोट्याशा परमाणूमध्ये संपूर्ण विश्व सामावलं. असं जर होईल, तरच त्या माणसाला परब्रह्माचं खरं स्वरूप कळेल. आता ही एक ओवी आणि यातला हा भाग जो परमाणू माझी सामावे भूगोलू हा. काही लोक ही ओवी वाचून असं म्हणतात, की ज्ञानेश्वर महाराजांनी पृथ्वी गोल आहे याचा शोध लावला. हे काही खरं नाहीये. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय महत्वाचं तत्वज्ञान, अगदी माणसाला वर्षानुवर्ष उपयोगी होईल असं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. मग ज्ञानेश्वरीचा तत्वज्ञानाचाच महिमा इतका मोठा आहे. तर अजून त्यांना अशा उगाच म्हणजे त्यांनी याचा शोध लावला, त्याचा शोध लावला, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाहीये. ज्ञानेश्वरी जवळ-जवळ 750 वर्षापूर्वी लिहिली आहे. पृथ्वी गोल आहे हा शोध जवळ-जवळ 2200-2300 वर्षापूर्वी लिखित स्वरूपात सापडतो, की तेव्हा शास्त्रज्ञांनी हळू त्यांना हे कळत गेलं, की पृथ्वी गोल आहे आणि नंतर मग वर्षानुवर्ष त्याच्यावरती संशोधन होऊन मग पुरावे सापडले. एवढं आपण म्हणू शकतो, की ज्ञानेश्वर महाराजांना अध्यात्माची आवड तर होतीच. त्याचं गहन सखोल ज्ञान तर होतच होतं. ते संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये दिसतंच. ह्या ओवीवरून आपण म्हणू शकतो, की त्यांना विज्ञानाची पण माहिती होती. म्हणजे त्यांनी विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं नाही किंवा त्या वेळेला जे काही ज्ञान होतं, सामाजिक ज्ञान होतं, वैज्ञानिक ज्ञान होतं, त्याचाही त्यांनी अभ्यास केलाय आणि त्या प्रत्येक अभ्यासाचा त्यांनी आपल्या ओवींमध्ये आणि दृष्टांतामध्ये वापर केला. तर ही अशी ओवी ते दृष्टांत देताना वापरतात. "ऐसाही जरी विपाये, सांडूनी पुढिले पाये, सर्वेंद्रियासी होय पाठीमू राजो." जरी ह्या कठीण गोष्टी असतील, तरी सुद्धा माणसाला एक उपाय आहे. तो उपाय काय आहे? सांडूनी पुढील पाये, की जी प्रवृत्तीच्या दृष्टीने, प्रवृत्तीच्या वाटेवर आपण जो माणूस लागलाय, म्हणजे प्रवृत्ती म्हणजे काय? की विषय वासना आहेत, की या इंद्रियांची जी ओढ बाहेरच जाते. जन्माला आल्यापासून माणूस नेहमी बाहेरच बघतो. बाहेरचे विषय आहेत, त्यांचा अनुभव घ्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सांडूनी पुढील पाय, ती जी दिशा आहे,
त्या दिशेवरून सर्वेंद्रियासी होय पाठीमुरा जो. ती दिशा बदलून आपल्या इंद्रियांना जो पाठमोरा होतो. म्हणजे काय, आपण या अर्थाच्या ओव्या आधी पण बघितली. जी काय बाहेर आपली वृत्ती असते विचार करण्याची, ती जर वळवून आपण स्वतःच्या आत्मस्वरूपाकडे लक्ष केंद्रित केलं, तर मग आपल्याला हळूहळू ते भगवंताचं मूळ स्वरूप कळणं सोपं होत जातं. प्रवर्तला ही वेगू बहुडे, देह सांडूनी मागलीकडे, महाभूतांची या चढे माथयावरी. असा जो इंद्रियांना पाठीमोरा होतो, मग तो देह सांडूनी मागलीकडे, म्हणजे देह बुद्धी, म्हणजे हा देह म्हणजेच मी, ही जी वृत्ती असते त्याची, ती पाठीमागेच राहते. आणि मग तो पंचमहाभूतांना स्वाधीन करून घेतो, म्हणजे त्याला आत्मज्ञान होतं आणि हे त्याला महाभूतांवरती त्याचं अधिपत्य राहतं. तैसा राहुनी ठाय टिके, स्वप्रकाशी चोखे, अजत्व माझे देखे आपलिया डोळा. मग अशा माणसाची अशी मानसिक अवस्था त्याची जी एकदा कायम राहिली, तैसा राहुनी ठाय टिके, मग खरोखर त्याला आत्मज्ञान होतं आणि स्वतःच्या डोळ्यांनी तो माझं अजत्व, उत्पत्ती रहित जे माझं स्वरूप आहे ते त्याला कळतं. या विश्वामध्ये मी अंशरूपाने सगळीकडे पसरलेलो आहे, ह्याचं त्याला ज्ञान होतं. आणि अशा माणसाला खरोखर ज्ञानी मनुष्य म्हणतात. की आणि हा ज्ञानी मनुष्य कसा आहे, की दगडांमध्ये परिसासारखा आहे किंवा रसांमध्ये अमृतासारखा आहे. कारण त्याला खरोखर जे मूळ तत्व जे आहे सृष्टीचं ते खरोखर कळलेलं आहे. जे वेगळाला भूती सारिखे होऊनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती आगविये. आणि हा कसा, हा ज्ञानी मनुष्य. आता बरीच या विश्वामध्ये आपण म्हणतो की जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. बरीच माणसं अशी आहेत की त्यांना हे संपूर्ण ज्ञान होत नाही किंवा या ज्ञानाची त्यांना आवड सुद्धा नसते. त्याच्यामुळे माणसाच्या प्रवृत्ती प्रमाणे ज्या ज्या वेगळ्या प्रवृत्ती आहेत, त्या वेगवेगळ्या जे भेद आहेत त्यांच्यानुसार त्यांना ज्ञान होतं. आणि अशा ज्या माझ्या विभूती आहेत, विभूती म्हणजे माझा अंश किंवा मी कुठे प्रगट होतो की कुठल्या रूपामध्ये प्रगट होतो, त्या सगळ्या विभूती ह्या संपूर्ण त्रिभुवनामध्ये पसरलेल्या आहेत. तर हे सगळं त्यांना सांगतं की परमात्म्याचं स्वरूप कठीण आहे, पण त्याला एक उपाय आहे. तर उपाय काय आहे, तर ते सांगतात की तू वृत्ती आपली आत्मस्वरूपी स्थिर कर, आणि ती स्थिर केली की मग तुला हळूहळू स्वतःच खरं स्वरूप कळेल आणि त्या योगाने माझं खरं स्वरूप कळेल. जैसा भाव तैसा देव. तर आता हे संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व असून काही लोकांना ते कळतं, काही लोकांना कळत नाही. तर हे असं का? त्याच्यावरती काही विवेचन आहे. अगा प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. किती एक म्हणजे सुंदर दृष्टांत दिलाय ते, की उजेड आणि अंधार. आता उजेड निर्माण करायला सूर्य येतो, अंधार निर्माण करायला दुसरा कुठला ग्रह, नक्षत्र, तारा येतो का? नाही. उजेड आणि अंधार या दोघांना कारण एकच आहे, सूर्य. सूर्य आहे तर उजेड आहे, सूर्य नाही म्हणजे अंधार. तसंच मग ते पुढे सांगतात, आणि माझे जाणणे नेणणे ते तव भूतांच्या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. माझं ज्ञान होणं किंवा न होणं हे भूतांच्या त्यांच्या कर्मांवरती, त्यांच्या दैवावरती अवलंबून त्यांना माझं ज्ञान होतं किंवा नाही होत. यापरी माझे अभावी हे जीवसृष्टी आघावी, गुंतली असे जाणावी पंडुकुमरा. जरी भूतमात्रांमध्ये या ज्ञानाची विषमता आहे, तरी सुद्धा त्या सगळ्याला कारण मीच आहे. ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे, का? कारण त्यांना माझं अस्तित्व काय, माझं स्वरूप काय ते कळलं. ज्यांच्यामध्ये अज्ञान आहे त्यांना ते कळलं नाही. कल्लोळ माळा अनेका, जन्म जळीची पैगा, आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ. लाटा आणि समुद्र, लाटा आणि पाणी हे ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच वेळा त्याचे दृष्टांत येतात. तर इथे परत ते सांगतात की लाटांचं कसं आहे, की लाटांचा जन्म कुठे होतो? पाण्यामध्येच होतो. लाटांना आश्रय कसला आहे? आश्रय पाण्याचाच आहे. आणि पाणी हेच त्यांचं जीवन. ऐसे आगवची ठाई, तया जळची जेवी पायी, तैसा मी वाचुनी नाही विश्वी ये. जर लाटांचा विचार करायला गेलो आपण, तर लाटांमध्ये पाण्याशिवाय काहीच नाहीये. त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व माझ्या वेगवेगळ्या अंशाने भरलेलं आहे. म्हणजे या विश्वामध्ये माझ्याशिवाय काहीच नाहीये. ऐसेनी जे निजज्ञानी, खेळता सुखी त्रिभुवनी, जगदरूपा मनी साठवणी माथे. हे ज्यांना खरोखर ज्ञान होतं त्यांना निजज्ञानी, निज म्हणजे स्वतःच ज्ञान. माझ्या जे सर्वव्यापक रूप आहे, ते सर्वव्यापक रूप आपल्या मनामध्ये साठवून जे या त्रिभुवनामध्ये मार्गक्रमणा करतात, म्हणजे आपलं आयुष्य जगतात,
आता कसं आहे, सर्वव्यापक रूप आहे ते मनामध्ये. मन कसं अतिशय सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्म मनामध्ये साठवून ते आपण आधीचा दृष्टांत बघितला, की संपूर्ण भूगोल म्हणजे संपूर्ण पृथ्वी एका छोट्याशा परमाणूमध्ये साठवली. त्याचप्रमाणे ज्या माणसाला सर्वव्यापक रूप जे माझं आहे, तो मनामध्ये साठवून या सृष्टीमध्ये तो मार्गक्रमणा करतो. त्याची कशी अवस्था होते? जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. असा जो माणूस आहे, तो आयुष्य कसा जगतो? कारण त्याला जे हे ज्ञान झालंय आत्मस्वरूपाचं, की प्रत्येक भूत म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य जी ज्याच्या ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्याच्यामध्ये तो भगवंत आहे असं समजतो. आणि ह्याच्याशिवाय वेगळा असा भक्ती योग असा नाही. तर ही ह्या अध्यायाचीच नव्हे, मी तर म्हणेन ज्ञानेश्वरीची पण ही अशी मूलभूत तत्वाची ओवी आहे, की प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये भगवंत आहे. हे थोडक्यात ते काय सांगतात, भक्ती करणं म्हणजे काय, की प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये भगवंत बघणं. आणि त्याचं पर्यावसन कशामध्ये होतं, की माणूस माणसाला माणसासारखा वागवतो की नाही. ऍट द एंड ऑफ द डे हे सगळं इथेच ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान एकाच ठिकाणी येतं, की माणुसकी, मनुष्य धर्म. आपण दुसऱ्या माणसाला माणसासारखा वागवतो की नाही. पण ते म्हणतात हे असं सगळं असताना सुद्धा का, म्हणजे माणसाला हे सगळं ज्ञान का कळत नाही? विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थू लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. तर ते काय म्हणतात, की ही जी सृष्टी आहे, इंद्रिय आहेत माणसाची, इंद्रियांपासून जे विषय होतात, हे विषय कसे आहेत, त्यांचा जर अतिरेक झाला तर ते विष बनतात. या विषय विषाचा परिपाडू, या विषयाचा आणि त्याचा विषाचा प्रभाव इतका जास्त आहे, की जो स्वाभाविक मूलभूत असा जो गोड परमार्थ आहे, तो माणसाला कडू लागतो. पण जो मूलभूत ज्याचं स्वरूप कडू आहे, असा जो विषय आहे, तो माणसाला गोड लागतो. त्याच्यामुळे माणसाचं लक्ष त्या मूळ ज्ञानाकडे लागत नाही. आधीच्या अध्यायांमध्ये पण आपण बघितलं, की कृष्ण सांगतो, की "अरे, मी हाच योग बऱ्याच अशा सूर्याला सांगितला, सूर्यापासून बऱ्याच ऋषीमुनींना सांगितला, मग बऱ्याचशा ज्ञानी लोकांना सांगितलं." असं करत-करत कुठेतरी हे या नाण्यामध्ये खंड झाला. खंड का झाला? कारण कुठेतरी जाऊन त्या वेळचा जो माणूस होता, तो ह्या विषय वासनेमध्ये वाहत गेला. ठीक आहे. लोभ असेल किंवा सत्ता असेल, सामर्थ्य असेल, काही असेल, या ज्ञानापासून ज्या काही गोष्टी त्याला येत होत्या, त्या गोष्टींचा त्यांनी दुरुपयोग करून मग जे खरोखरचं जे ज्ञान आहे, त्याचा अस्त झाला. आणि मग जे निज स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, तिथून माणूस भरकटत जाऊन मग शेवटी माणसाची जी अवस्था झाली आहे. आणि आजही आपण जी परिस्थिती बघतो, काही वेगळी परिस्थिती नाहीये. ह्या ओवीमध्ये ते सांगतात, की विषय वासनेमुळे त्याच्या आसक्तीमुळे माणूस हे जे ब्रह्माचं खरोखरचं जे ज्ञान आहे, ते विसरत गेला. तर आता हे सगळं अर्जुन ऐकत म्हणतो, की इतक्या तुमच्या वेगवेगळ्या तुम्ही सांगितल्या, इतक्या विभूती आहेत, विकार तुम्ही सांगितले. तर हे तरी सुद्धा आता कसं अजून अदृश्य आहे. तर ह्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या विभूती आहेत, विभूती म्हणजे तुमच्या ह्या ज्या निर्गुण निराकार स्वरूप कुठे प्रकट होतं, कुठल्या गोष्टींमध्ये प्रकट होतं, त्या महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल मला सांगा. जी ही विभूती यया समजता, लोका ते व्यापुनी आहात अनंता, तिया प्रधाना नामांकिता प्रकटा करी. म्हणजे त्यातल्या संपूर्ण विश्वामध्ये पसरल्या आहेत, हे सगळं कळलं. सगळं तुम्ही सांगता ते पटतंय मला. पण यातल्या थोड्याशा ज्या महत्त्वाच्या असतील त्यांच्याबद्दल मला सांगा. तर हा पण कसा एक पेचात पाडणारा प्रश्न आहे. हे असंच आपण समजा कोणी आपल्याला विचारलं, की पाण्याचा रंग कसा आहे? किंवा सूर्याचं तेज किती आहे? किंवा वाळूमध्ये कण किती आहेत? हे सगळे असे पेचात पाडणारे प्रश्न. तर हाच प्रश्न अर्जुन कृष्णाला विचारतो. आता कृष्ण ह्या कठीण प्रश्नावरती काय उत्तर देतो आणि कसं उत्तर देतो, हे आपण बघूया. म्हणजे सुरुवात तर हेच आहे, की ह्या संपूर्ण विश्वामध्ये मी भरलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरच नाही, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मी भरलेला आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्यापासून झालं. तर आता अर्जुनाला सांगायचं आहे, की मी कुठल्या विभूतींमध्ये आहे. तर त्याची सुरुवात आणि ह्याच्यावरती जवळ-जवळ 100 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये आणि मी जिकडे सांगितले, की हा वर्णनात्मक अध्याय आहे. तर ह्या 100 ओव्यांमध्ये त्यांनी एक गोष्ट अशी प्रकट करून सांगितली. त्या कुठल्या? ते सुरुवातीला सांगतात, की बघ मी किती वेळा तुला सांगतो, हा आत्मा म्हणजेच मी आहे. प्रत्येक जीवामध्ये जो आत्मा आहे, तो माझाच अंश आहे. त्याच्यामुळे हा आत्मा म्हणजे मी आहे. बुद्धी, प्राण्यांना जी बुद्धी आहे, ती बुद्धी म्हणजे मी आहे. या बुद्धीमुळे जे तुला अमर्याद ज्ञान होतं, ते ज्ञान मी आहे. दक्षता म्हणजे सावधानता मी आहे. तितिक्षा म्हणजे क्षमा किंवा सहनशीलता.
या क्षमा किंवा सहनशीलता अशी जी भावना आहे ती तितिक्षा. त्या तितिक्षेमध्ये मी सत्य, दया, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहे, बऱ्याचशी तत्व आपण याच्या आधीच्या अध्यायांमध्ये पण बघितली. परत ते इथे ते आठवण करून देतात. सुखामध्ये मी आहे, दुःखामध्ये मी आहे, जन्मामध्ये मी आहे, मृत्यूमध्ये मी आहे, भीतीमध्ये मी आहे, निर्भयतेमध्ये मी आहे. आता हे कशा परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आपण आधी बघितल्याप्रमाणे सूर्याच्या अस्तित्वामुळे उजेड आहे आणि सूर्य नाही आहे त्याच्यामुळे अंधार आहे. त्याचमुळे ज्ञान असेल तर सुख आहे, ज्ञान नसेल तर दुःख आहे. जन्म, मृत्यू, भीती, निर्भयता. अहिंसेमध्ये मी आहे, समतेमध्ये मी आहे, संतोषामध्ये मी आहे. हे माणसाचा मूळ अंशच आनंद, आनंदरूपी आहे. तो जो आनंदरूपी जो आहे तोच मी. तपामध्ये मी आहे, ज्ञानामध्ये मी आहे, यश, अपयश हे सर्व मीच आहे. इंद्रियांमधलं मन म्हणजे मी आहे, प्राण्यांमधलं चैतन्य मी आहे, हरण करणारा काळ तो मी आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड ते मी आहे, हत्तींमध्ये ऐरावत मी आहे, गायीमध्ये कामधेनू मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे, अचल वस्तूंमध्ये हिमालय मी आहे, तेजस्वी वस्तूंमधला सूर्य मी आहे, नक्षत्रांमधला चंद्र मी आहे, स्वरांमधला ओंकार मी आहे, रसांमध्ये अमृत मी आहे, शस्त्रधरांमध्ये राम मी आहे, विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ज्या एक एक गोष्ट असेल त्यातले जी सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे तो मी आहे. सात्विकांमधलं सत्व मी आहे, लक्ष्मी मी आहे, कीर्ती मी आहे, शांती, स्मृती, वाणी आणि धैर्य. ह्या सगळ्या विभूती आणि या विभूतींचा विस्तार म्हणजे माझा विस्तार या प्रत्येक विभूतींमध्ये दिसून येतो. तर अशा किती मी गोष्टी तुला सांगणार. आता ह्या ज्या 101 ओव्या आहेत त्याच्यामध्ये कृष्णाने जवळजवळ 75 विभूती अर्जुनाला सांगितल्या. मी असण्यामुळे काही गोष्टी आहेत आणि मी नसण्यामुळे काही गोष्टी आहेत. ते म्हणतात पै पर्जन्याची या धारा वरी लेख करवेल धनुर्धर का पृथ्वीची या तृणांकुरा होईल अठी. मी एवढं तिला 75 विभूती सांगितल्या आणि त्या पण कशा माझ्या ज्या मूळ विभूती आहेत तेवढ्याच सांगितल्या. अजूनही इतक्या विभूती आहेत. त्या कशा आहेत की पर्जन्याच्या धारा म्हणजे पावसाच्या धारा किती आहेत हे सांगता येईल का, किंवा ह्या पृथ्वीवरती जे गवत आहेत त्या गवताला किती पाती आहेत त्या पाती मोजता येतील का. हे सगळं सांगणं किती अशक्य आहे. पै महोदधी चिया तरंगा व्यवस्था धरू नये जीविका तेवी माझी या विशेषलिंगा नाही मिती. ज्याप्रमाणे संपूर्ण महासागरावरती किती लाटा आहेत हे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्या किती विभूती आहेत हे सांगता येत नाही. त्याला काही मर्यादा नाही. येरा विभूती विस्तारासी काही येथ सर्वथा लेख नाही म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती. म्हणतात की या विभूती विस्ताराला काहीच मर्यादा नाहीये, याचा काहीच थांगपत्ता लागत नाही, इतक्या अमर्याद आहेत. त्याच्यामुळे मी तुला किती सांगू, मी किती सांगणार आणि तू किती ऐकणार. शेवटी हे ह्या सगळ्याचा सार मला तुला सांगावंच लागेल आणि ते तुला समजून घ्यायचा तू प्रयत्न कर. ते म्हणतात या लागी एक वेळ एके हिळा तुझं दाऊ आता वर्मनीच सर्व भूतांकुरे बीज विरुढत असे ते मी. इथे ते येऊन सांगतात की आता ह्या सगळ्याचा सार काय की हे सगळं जाऊ दे आता, इतक्या मी किती सांगणार तू किती ऐकणार. तर मी तुला याचं वर्म सांगतो. याचं वर्म काय की ह्या ब्रह्मांडामध्ये जे जे जीव आहेत त्या जीवांचं जे बीज आहे, त्या जे जीव ज्याच्यातून निर्माण होतात त्याचं जे बीज आहे ते बीज म्हणजे मी. जे आपण सुरुवातीपासून अशी बरेचसे शब्द वापरते, आदी बीज, आदी तत्व. हे जे आदी बीज आहे, आदी तत्व आहे तेच मी आहे आणि ह्या आदी तत्वाच्या आदी बीजाच्या आधाराने मी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मी पसरलेला आहे. म्हणून साने थोर न म्हणावे उंच नीच भाव सांडावे एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचं कारण मीच आहे, सगळ्यांचं बीज मीच आहे. त्याच्यामुळे तू भेदभाव ठेवू नकोस. म्हणून साने थोर न म्हणावे एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. म्हणजे ही आधीच्याच ओळीप्रमाणे की जे जे भेटे भूत ते ते मानती भगवंत. या सगळ्यांमध्ये मीच भरून उरलेला आहे. त्याच्यामुळे कुठेही भेदभाव ठेवू नकोस. माणूस आपल्या गुणांनी आणि कर्मानी मग तो वेगवेगळा होत जातो. हे माणसाचे गुण कसे आहेत आणि त्याची वागणूक कशी आहे, त्याची कर्म कशी आहेत त्याच्यापासून भेदभाव होऊ शकतात. पण माणसाच्या जन्मावरून, वर्णावरून, धर्मावरून, जातीवरून, श्रीमंतीवरून, पुरुष स्त्री ह्या कुठल्याच गोष्टींवरून भेदभाव करता कामा नये. हे किती वेळा माऊलीने सांगितलं आणि असा बऱ्याच वेळा विचार येऊन जातो की इतकं सगळं स्पष्टपणे सांगितलं असताना सुद्धा अजूनही या गोष्टी दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहेत. त्या अस्तित्वात असण्याचं कारण हेच आहे की
आपल्या संत वाङ्मयामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ज्या गोष्टी परत परत सांगितल्या, अगदी पोटतिडकीने सांगितल्या, त्या कुठेतरी जाऊन आपलं तिकडे दुर्लक्ष होतंय किंवा त्या गोष्टींवरती जे महत्त्व द्यायला पाहिजे त्या विचारांवरती तेवढं देता येत नाहीये. आणि किती म्हणजे आपली इतकी अधोगती झाली आहे, की आपण माणसांमध्ये तर भेदभाव करतोच, पण आपण देवांमध्ये सुद्धा करतो, की देवांनाही आपण जात आणि धर्म लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे किती अशी दुर्दैवी गोष्ट आहे ही. संपूर्ण जीवांमध्ये भगवंताचा अंश आहे, म्हणजे ब्रह्माचा अंश आहे. तो ब्रह्माचा अंश नाकारणं म्हणजे किती पाप आहे ते. म्हणजे मी तर म्हणेन की नुसतं जन्म, धर्म, जात, वर्ण ह्यांच्यावरून भेदभाव करणं म्हणजे त्या ब्रह्माला नाकारणं म्हणजे मी तर म्हणेन ते ब्रह्महत्येचं पाप आहे. आणि हे पाप दुर्दैवाने अजूनही समाजात होत राहतं. माऊलींनी जे सांगितलंय त्याचा प्रत्यय बऱ्याच ठिकाणी येतो. आपल्यापैकी कोणी जर पंढरीच्या वारीला गेला असाल, तर वारीमध्ये तुम्ही 1 दिवस असाल किंवा संपूर्ण वारीमध्ये असाल किंवा काही तास असाल, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की प्रत्येक जण त्या नामस्मरणामध्ये, भजनामध्ये इतका तल्लीन असतो आणि प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसांना माऊलीशिवाय काही बोलत नाही. माऊली, 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 माऊली. वारी ज्या ज्या ठिकाणी जाते, प्रत्येक गावामध्ये जाते, जिथे-जिथे थांबते, तिथले जे सगळे गावकरी असतात, ज्यांच्या ठिकाणी वारकरी थांबतात, कोणीही माणूस असेल, त्या माणसात त्या घरातला माणूस वारकऱ्यांचे पाय दाबतो. मोठा माणूस लहान माणसाचे पाय दाबतो. का तो समत्व भाव असतो, की संपूर्ण जग, संपूर्ण विश्व त्यांचं, त्या वारकऱ्यांचं माऊलीमय होऊन जातं. मग ते अजून एक पुढे सांगतात, की "जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी." की ह्या सगळ्या गोष्टी जरी तुझ्या लक्षात नाही राहिल्या, तर एवढं लक्षात ठेव, की जिकडे संपत्ती आणि दया या एकत्रितपणे वास करतात, त्या ठिकाणी मी नक्की आहे. आता इथे संपत्ती म्हणजे पैसा हे नाहीये. संपत्ती म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट, कुठलीही चांगली वस्तू आपल्याकडे देण्यासारखी असेल ती. नुसती वस्तू असून त्याला त्याचा उपयोग नाहीये. त्या माणसामध्ये दयाभाव पाहिजे. दयाभाव पाहिजे आणि ती वस्तू देण्याची म्हणजे निष्काम भावनेने ती वस्तू देण्याची वृत्ती पाहिजे. तर हे सगळं सांगून हा 10वा अध्याय इथेच संपतो. आपणही आज इथेच थांबूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.